बातम्या तुमच्या आमच्या कामाच्या आरटी प्रवेशाला 1 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आरटी प्रवेशाच्या 25% राखीव जागांवरील प्रवेशाला तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे। पहिल्या टप्प्यानंतर प्रतीक्षा यादीतील प्रवेश सुरू आहे। तिसऱ्या टप्प्यात याच यादीतील प्रवेश 1 एप्रिलपर्यंत करण्यासाठी ही मुदतवाढ दिली गेली आहे। शाळांच्या सुट्ट्यांच्या वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचं सध्या बघायला मिळतं। एकंदरीत जर आपण बघितलं तर ही घोषणा शालेय शिक्षण मंत्र्यांनी स्वतः केली। गेले काही दिवस राज्यातल्या शाळांसाठी सीबीएसईचं वेळापत्रक लागू केलं जाणार ही चर्चा होती। मात्र शाळांना भौगोलिक परिस्थिती आणि हवामानानुसारच सुट्टी मिळणार असं स्वतः शिक्षण मंत्र्यांनी सांगितलंय। 10वी आणि 12वी परीक्षेत गैरप्रकार आढळला। या प्रकरणी विविध परीक्षा केंद्रांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही कारवाई केली जाते। परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांपैकी 14 प्रकरणांमध्ये एफआयआर देखील दाखल करण्यात आलेली आहे। उन्हाळा आणि पावसाळ्यामुळे भरती लांबण्याची शक्यता आहे। राज्यातील 10,000 पोलिसांची भरती 15 सप्टेंबर पासून सुरू होईल ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। सध्या कडक उन्हाळा आणि जूनमध्ये सुरू होणारा पावसाळा त्यामुळे भरती पुढे ढकलण्यात आलेली आहे। मंत्रालयात आता ऑनलाईन नोंदणी केल्यावर प्रवेश मिळेल। विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे राज्य सरकारच्या ॲपवर नोंदणी करून मिळणाऱ्या QR कोड आधारे मंत्रालयामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचं दिसतंय। काहीतरी कामाचं निमित्त करून मंत्रालयामध्ये येणाऱ्या विभागीय अधिकाऱ्यांना यापुढे मंत्रालयीन अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नसल्याचं सुद्धा बघायला मिळतंय।